तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती द्रवणी मकर कुंडले तळपती द्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान माझे सर्व सुख मने माझे सर्व सुख मने माझे हेची सर्व सुख तुकामने माझे हेची सर्व सुख मुख आवडले 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 गळा
हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधनी हो साधने साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बहुता सुकृताची जोडे सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा हे बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा
हा विठ्ठल हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सुखाचे आगर सुखाचे आगर हे बापर भूमा देवी वर बापर भूमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर कुमा देवी वरा बापर कुमा देवी वरा देवी चला तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम हरि ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे उद्धारवयाले दिनजना उद्धारवयाले जनजना ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरणे उद्धारवयाले दिनजना उद्धारवयाले दिनजना ब्रह्मादिकचांशी वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती पाय ब्रह्मादिकचांशी वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती पाय नाम घेता वदनी घोषणाती नाम घेता वदनी घोषणा नाम घेता वदनी घोषणा ओंकाराचारी विषयी आसक्त ओंकाराचारी विषयी वासना ओंकाराचारी विषयी आसक्त ओंकाराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धारती संत कृपे त्वरित उद्धारति संत कृपे त्वरित उद्धारति ब्रह्मादिकचांशी वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती पाय ब्रह्मादिकचांशी वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती पाय नाम घेता वदनी दोषदाती नाम घेता वदनी दोषणा नाम घेता वदनी दोषणा अखंडित नामात्यांशी वास पाय अखंडित नामात्यांची वास पाय अखंडित नामात्यांशी वास पाय अखंडित नामात्यांची वास पाय निशिदिनी ध्याय संत संग निशिदिनी ध्याय संत निशिदिनी ध्याय संत ब्रह्मादिकचांची वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती पाय ब्रह्मादिकचांची वंदिती
दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती गोपाल ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धरावया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अजम रुक्मिणी प्राण संजीवनन्तम परमधाम कैवल्यमेकं तुरीयम्
प्रसन्नं प्रपन्नारतिहं देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करो प्रथमन मन पांडुरंगा करो प्रथमन मन हे दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया कृपा दाने कटे तारू कृपा दाने कटे चला पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताची पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताची पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे शरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पाया मस्तक हे पाया हरि मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वार करे संताचा या वार करे या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे हे मस्तक हे पाया वरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संता मस्तक हे पाया या वार करे संताचा या वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आली दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ सेवक उपासक आराधक प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अत्यंत गोड असा संतांचं वर्णन करणारा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संतांचा स्वरूप महिमा काय आहे, संतांचा नाम महिमा काय आहे, संतांचा शक्ती महिमा काय आहे याचं यथार्थ वर्णन म्हणजे संपूर्ण अभंग आहे. विठाला अत्यंत गोड पद्धतीने नामदेवराय वर्णन करतात. परब्रह्म स्वरूप असलेले संत महात्मे या जगामध्ये कशा करता अवतरित होतात, स्वरूपाच्या दृष्टीने ते कसे आहेत. नामदेवराय सांगतात संत महात्मे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. जगामध्ये येण्यास प्रयोजन काय तर उद्धरावया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता वेळोवेळी या मृत्यू लोकामध्ये संत महात्मे स्वतःहून येतात. आणि अशा संत महात्म्यांच्या चरणरजाची पायवणीची पायधुळीची इच्छा इंद्रादी ब्रह्मादी चंद्रादी देव करतात. आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या संतांचं नाव जर आपल्या वाणीनं मुखानं घेतलं तर आपल्या जीवनातील दोष, आपल्या जीवनातील पाप ताप याची सर्वथा निवृत्ती होते. नामदेवराय वर्णन करतात, अरे एखादा माणूस कितीही दुराचारी असेल, पापी असेल, अधर्म पाप कर्म करणारा विषयासक्त असेल, परंतु अशा ही दुराचारी विषयासक्त माणसावर संतांची जर कृपा झाली तर त्याचा देखील तात्काळ उद्धार होतो. संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सदोदित सतत संत संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपल्या समोर या ठिकाणी सांगितलेला आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन शब्दाचा परिहार. पुण्यसलीला गोदावरी माता आणि प्रवरा मातेच्या तटावर असलेलं आपलं हे संगमाचं ठिकाण आपला आवाज तिथपर्यंत पोहोचलाय म्हणून आली आहे. विठाला आणि मी पण प्रामाणिकपणानेच आवाज दिलेला होता तुमच्या करता. विठाला काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. अहो ज्या
ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा विठाला संतांचं जीवन हे निरपेक्ष आहे संतांचं जीवन हे शांत आहे म्हणजे विकार रहित आहे जसे विकार तुम्हाला आणि मला पतित करण्याचं काम करतात जसे विकार तुम्हाला आणि मला पतनाकडे घेऊन जातात त्या पद्धतीने संत महात्म्यांच्या जीवनामध्ये विकार त्यांना त्रास देत नाही विकाराच्या अधीन संतांचं जीवन नसतं किती विकार त्रास देतात काम नावाचा विकार आपल्या जीवनामध्ये त्रास देतो क्रोध नावाचाच विकार आपल्याला जीवनामध्ये त्रास देतो त्याच पद्धतीनं लोभ नावाचा विकार देखील तुम्हाला आणि मला त्रास देतो विठाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी पूज्य स्वामीजींच्या या पुण्यतिथी उत्सवाकरता आपल्या सगळ्यांना भेट देण्याकरता नेवासा तालुक्याचे सन्माननीय आमदार आपल्या सगळ्यांचं ज्यांच्यावरती नितांत असं प्रेम आहे आदरणीय श्री विठ्ठलरावजी पाटील लंघे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना व्यासपीठाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहेत त्यांच्या पाठीमागचा व्याप सगळ्याला माहिती आहे परंतु एवढ्या व्यापातून त्यांनी स्वामीजींच्या या उत्सवाकरता या ठिकाणी वेळ काढलाय विठाला जी काही इच्छा असे इदम मे स्यात् इति इच्छा काम शक्तिताः आपल्या मनांतःकरणातल्या इच्छेला काम असं म्हणतात आणि ही इच्छा जर अपूर्ण राहिली तर माणसाला काय येतो क्रोध येतो क्रोध कडक उन्हाळ्याचे दिवस चैत्राचा महिना आणि सद्ग्रस्त अनवाणी पायानं आपल्या शेताकडे निघाला दुपारची वेळ आहे कडक पडलेला आहे आणि अनवाणी पायानं आपल्या शेताकडे निघालाय पाय भासतायत पाय पोळतायत काय करावं काही सुचेना परंतु शेताकडे जायचं होतं कसा बसा तो निघाला आणि त्याच रस्त्यानं एक सद्ग्रस्त घोड्यावर बसून निघालेला आहे आणि तो घोड्यावर बसून निघालेला सद्ग्रस्त अत्यंत सुटाबुटामध्ये छान सुंदर असे कपडे त्याने आपल्या अंगावरती परिधान केलेले आहेत घोड्यावरती बसलेले आहेत आणि त्याच्या पायामध्ये एक बुटाचा जोड आहे जुन्या काळामध्ये बुटाला काय म्हणायचे जोडा म्हणायचे एक बूट त्याच्या पायामध्ये आहे अनवाणी पायानं चालणाऱ्या त्या सद्ग्रस्तानं पाहिलं कडक उन्हाळ्याचे दिवस आहे माझे पाय या ठिकाणी भासतायत पोळतायत हा मनुष्य घोड्यावर बसून निघालेला आहे कुठं चाललं माहित नाही घोड्यावर बसून निघालेला आहे त्याच्या पायामध्ये छान सुंदर असा एक जोडा आहे एक बूट आहे या घोड्यावर बसून जाणाऱ्या सद्गृहस्थानं त्याच्या पायातला हा जोडा जर मला दिला तर खूप बरं होईल फक्त मनामध्ये विचार आला कोणाचा विचार आला अनवाणी पायानं चालणारा माणूस मनामध्ये विचार आला की या घोड्यावर बसलेल्या सद्गृहस्थानं त्याच्या पायातला जोडा जर आपल्याला दिला तर खूप बरं होईल आपले पाय भाजणार नाही आणि याच्या मनातली भावना त्या घोड्यावर बसलेल्या माणसाला समजली काय कोण झाली तो घोडेस्वार त्याच्या जवळ आला आणि आपल्या पायातला बूट तो जोडा काढला आणि त्याला सांगितलं बाबा तू अनवाणी पायाला चालतोस माझ्या पायातला बूट घे हा जोडा घे आणि तुझ्या कामाला निघून जा आणि तो घोडेस्वार देखील त्याला तो जोडा तो बूट देऊन निघून गेला तो निघून गेल्यानंतर या अनवाणी चालणाऱ्या पायानं चालणाऱ्या माणसाने तो बूट घातला आणि रस्त्यानं चालायला लागला चालता चालता त्याच्या मनामध्ये विचार आला अरे न मागता या माणसाने आपल्याला पायातला काय दिला न मागता या माणसाने आपल्याला पायातला जोडा दिला जर आपण याला खरोखर मागितला असता तर त्याला घोडा देखील दिला असता आता मला सांगा घोडा दिला असता का जोडा दिला असता नक्कीच जोडा दिला असता विठाला माणसाच्या मनातली इच्छा अपूर्ण राहिली की त्याला क्रोध येतो आणि
इच्छा पूर्ण झाली की माणूस आणखीन लोभी होत चालतो. हे काम क्रोधादी विकार माणसाच्या जीवनामध्ये चाल करतात, परंतु मग काम नावाचा विकार असेल, क्रोध नावाचा विकार असेल, लोभ नावाचा विकार असेल, हे विकार संतांच्या जीवनामध्ये काम चाल करत नाही. अहो काय शब्द आहे, जाई व तुम्हाते न करी सायास जाई वो तुम्हारे न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे होये आम्ही विष्णुदास तैसे होये जाई वो तुम्हारे करी सायास जाई वो तुम्हारे करी सायास आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास जाई हो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. संतांचं जीवन हे विकार रहित आहे. त्याच पद्धतीनं संत महात्मे हे समदर्शी असतात. संत महात्मे निर्वैर असतात. कोण समदर्शी असतो, कोण निर्वैर असतो? ज्ञानोबा बोलतात, कोणत्याही काळामध्ये कधीच ज्याच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाही. कोणी आपली निंदा केली काय आणि कोणी आपली स्तुती केली काय, ज्याच्या चित्ताला विक्षेप उत्पन्न होत नाही त्या संत महात्म्याला निर्वैर म्हणावं, समदर्शी म्हणावं. काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी तुका म्हणे तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते. संत जीवन हे निर्वैर समत्व दृष्टीला प्राप्त झाले असते. कोणी आपली निंदा केली काय आणि कोणी आपली स्तुती केली काय, आपल्याला कोणी शुभ म्हणलं काय आणि आपल्याला कोणी अशुभ म्हणलं काय, अगदी तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. ज्ञानोबा बोलतात, जो निंदे तेने घे स्तुती न श्लाघे आकाशान लगे लेपू जैसा. पहा तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन. अहो मंबाजी बुवा सारख्या माणसानं जगद्गुरु तुकोबारायांना मारलं. कशानं मारलं? काठीनं मारलं. नुसतं काठीनं नाही मारलं, तर काट्याच्या काठीनं मारलं. एकीकडे काट्याच्या काठीनं मारणारा मंबाजी बुवा आहे आणि दुसरीकडे अधिकार योग्यता कळाल्यानंतर स्तुती करणारे रामेश्वर भट्ट आहे. मन रामेश्वर भट्ट पिता मन रामेश्वर भट्ट पिता रामेश्वर भट्ट पिता मन रामेश्वर भट्ट पिता. तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबाचा मर्द धन्य तुकोबाचा मर्द
ब्रह्म तुकासी आले. रामेश्वर भट्टासारखी मंडळी तुकोबरायाचं वर्णन करतात आणि मंबाजी बुवासारखा माणूस द्वेष करतो, निंदा करतो. परंतु संत जीवन खूप पराकोटीत असतं. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. आपण सर्वांनी पूज्य स्वामीजींना जवळून पाहिलं, त्यांचा सहवास आपल्या सगळ्यांना लाभला. मला सांगा, स्वामीजींना नावं ठेवणारी लोक नसतील का? द्वेष करणारी लोक नसतील का? तथाकथित त्या काळामध्ये लोकांनी निंदा केलेली नसेल का? अरे पण कोण आपली निंदा करतोय, कोण आपली स्तुती करतोय, याकडे लक्ष न देता आपल्या जीवनाचा उद्देश केवळ देव देश आणि धर्माचं कार्य आहे, या भावनेने ही मंडळी आपल्या तुमच्या माझ्यामध्ये राहिली. माय बाय विडाला तुम्हाला आणि मला निंदा स्तुतीला सामोरं जावं लागतं. या नवल नाही, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये या सगळ्या परिस्थितीला, या सगळ्या स्थितीला सामोरं गेलेले आहेत. विडाला कोणत्याही काळामध्ये ज्याच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही, ते खरं संत जीवन आहे. तुका म्हणे तोच तोच जगाचे आघात, तोच जगाचे आघात, तोच जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात. तुका म्हणे त्याची संत, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात. तुका म्हणे त्याची संत, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात. तुकावणे तेची संत सोशी जगाचे आघात, जगाचे आघात सहन करून देखील विश्व कल्याणाची संकल्पना मांडणारे आमचे संत आहेत. पहा ज्ञानोबरायांची भाषा. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जा. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात आनंदाचे अवारो, मांडू जगा अवघाची संसार. सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. जगाचे आघात सहन करत असताना देखील विश्व कल्याणाची भावना करणारे आमचे संत महात्मे आहेत. कुठल्याही क्षणामध्ये त्यांच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाही. ज्ञानोबराय गोड पद्धतीने वर्णन करतात. तरी मृगजळाची निपुरे, जैसा कान लोटीजे गिरीवरे. पहा, मृगजळ सगळ्यांना माहिती आहे. मृगजळाला आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? झळाया. ज्ञानोबराय बोलतात मृगजळाचा पूर आला, आणि हा मृगजळाचा पूर जर एखाद्या डोंगरावर जाऊन आदळला तर त्या डोंगरामध्ये काही बदल होतो का? डोंगरामध्ये काही बदल होतो का? तिथली झाडं, दगड, पानं, फुलं यामध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतो का? हा बदल पाहायला मिळत नाही. ज्ञानोबराय बोलतात तरी मृगजळाची निपुरे, जैसा कान लोटीजे गिरीवरे. त्या पद्धतीनं शुभाशुभी नवी करे पातलिया जो. जीवनामध्ये शुभ घडलं काय आणि अशुभ घडलं काय, ज्याच्या चित्ताला विकार उत्पन्न होत नाहीत. ज्ञानोबराय बोलतात तोची तो निरोता, समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. ज्या संतांचं जीवन निरपेक्ष आहे, निर्वैर आहे, शांत आहे, जी संत महात्मे समदर्शी आहेत, अशा संतांचा स्वरूप महिमा काय आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती
ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगयावरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगयावरले ब्रह्ममूर्ती संत ब्रह्मादिक ज्ञाते भगवंताचं भजन करायचंय. विठोबा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे वेळोवेळी युगायुगी या मृत्यू लोकामध्ये अवतरित होतात. दीन कोण आहे? जो शरीरानं दुबळा झालेला आहे त्याला दीन म्हणायचं का? जो परिस्थितीनं दुबळा झाला आहे त्याला तुम्ही आम्ही दीन म्हणावं का? नाही. संतांच्या भाषेमध्ये जो इंद्रियाच्या अधीन झालेला आहे त्याला खरा दीन म्हणावा. कारण इंद्रियाच्या अधीन झालेला, इंद्रियाचीच आज्ञा आपल्या जीवनामध्ये प्रमाण मानणारा माणूस कधीच ऊर्ध्वगतीला प्राप्त होत नाही. त्याला कधीच परमगती प्राप्त होत नाही. गोड ज्ञानोबराय वर्णन करतात. इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष तेची ते करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. अशी विषयामध्ये आकंठ बुडालेली जी काही माणसं आहे, दीन आहे, अशा दीन जनांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे वेळोवेळी इथं येतात. उद्धरावया आले दीनजना. गोड ज्ञानोबराय संकल्पना स्पष्ट करतात. उद्धार करतात म्हणजे काय करतात? तैसी बांधिली सोडिता, बुडाली काढिता, साकडी फेडिता आरतीची. किंबहुना दिवस राती पुढीलाचे सुख उन्नती, आणीत आणीत स्वार्थी प्रवेशजे. आणि अशा संत महात्म्यांच्या चरण रजाची पायवणीची, पायधुळीची इच्छा इंद्रादी ब्रह्मादी चंद्रादी देव करतात. ब्रह्मादी कत्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. आपण जर आपल्या वाणीनं मुखानं या संतांचं नाव घेतलं तर सहजच
आपल्या जीवनातील पापाची तापाची निवृत्ती होते. पाप ताप दैन जाय उठा उठी. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे पापे तुका म्हणे पावे तुका म्हणे पाप तुका म्हणे पाप तुका म्हणे पापे तुका म्हणे पावे तुका म्हणे पावे तुका म्हणे पावे जाती संताची याच पे जाती संताची याच पे हे माझी वारा तुटी हे माझी वारा तुका म्हणे पापे जाती संताची आज पे. ज्ञानोबा देखील गोड वर्णन करतात. तैसे हरपले अपन पे पावे तै संता ते पाहता दिवसावे मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. या संतांचं नाम आपण जर आपल्या वाणीनं तोंडानं मुखानं घेतलं तर नाम घेता वदनी दोष जाती. नामदेवराय सांगतात, अरे एखादा कितीही पापी विषयासक्त माणूस असू द्या, दुराचारी माणूस असू द्या, त्याच्यावर देखील संतांची कृपा झाली तर संत कृपे त्वरित उद्धरती. म्हणून नामदेवराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये सदोदित संत संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. अखंडित नामा वाचयाचे पाय. अखंडित नामा वाचयाचे पाय. हरी अखंडित नामा वाचयाचे पाय. अखंडित नामा वाचयाचे पाय. अखंडित नामा वाचयाचे पाय. अखंडित नामा वाचयाचे पाय. अखंडित नामा अखंडित नामा निश्चिंती निघावे संत सगळे. निश्चिंती निघावे संत ब्रह्मादिकाचे वंदिती पायवर. ब्रह्मादिकाचे वंदिती पायवर. ब्रह्मादिकाचे वंदिती पायवर. ब्रह्मादिकाचे वंदिती पायवर. नाम घेता मुक्ती दोष जाय. वंदनी वंदनी नाम घेता
थांबा थांबा. नाम घेता वतनी वतनी कदाची वतनी पाय ज्ञानेश्वर माऊली ब्रह्मादिकत्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. यथामध्ये यथावकाश अभंगाचा भाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. परमपूजनीय ब्रह्मलीन श्री श्री 1008 बाल ब्रह्मचारीजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं व मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होत असलेला आपला हा कीर्तन महोत्सव आहे, कीर्तनाची सेवा आहे. या संपूर्ण स्वामीजींच्या कार्यामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे, आदरणीय बाळासाहेब पाटील शिंदे असतील, स्वामीजींच्या हयातीमध्ये ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं स्वामीजींची सेवा केली, आदरणीय आमचे कैलास भाऊ या ठिकाणी आहेत आणि आजही या मंडळीची सेवा या ठिकाणी सुरू आहे. हे अत्यंत सुंदर असं स्थान, मंदिर, देवालय, परिसर या मंडळींनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे, उभा केलेला आहे. आज देह रूपानं स्वामीजी तुमच्या माझ्यामध्ये नाहीयेत, परंतु चैतन्य रूपानं स्वामीजींचं वास्तव्य तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणून ज्या पद्धतीने स्वामीजी असताना आपण त्यांची सेवा करायचो, त्यांच्या स्थानाची सेवा करायचो, आज स्वामीजी देह रूपानं नसले देखील तरी देखील चैतन्य रूपानं तुमच्या माझ्यामध्ये आहे. आपण सर्वांनी पूज्य स्वामीजींची सेवा आहे त्या पद्धतीने करत राहावी. संतांची सेवा ही जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ अशी सेवा आहे, कारण संतांच्या कृपेनं तुमची माझी मनोकामना, मनोरथ हे निश्चित पूर्ण होतात. नाही आपलं मनोरथ पूर्ण करण्याचं सामर्थ्य हे संत महात्म्यामध्ये राहतं. यथामधी यथावकाश झालेली सेवा सद्गुरुदेवांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. असंख्य मंडळी या ठिकाणी आलेली आहेत मंदिराच्या सेवा कार्याकरता. आपण सर्वांनी योगदान दिलेलं आहे. मंदिराचं बांधकाम या ठिकाणी पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आणि मंदिराच्या समोर स्वामीजींच्या समाधीच्या समोर जे काही आपण कासव बसवलेला आहे, जे काही आपण कासव या ठिकाणी बसवलेला आहे, ते कासव पूज्य परमश्रद्धेय आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे रामगड संस्थान यांच्या वतीनं आहे. त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद आहे. ब्रह्मलीन सद्गुरू अनंत महाराज सावंत आणि पूज्य स्वामीजींचा अत्यंत जवळचा स्नेहाचा प्रेमाचा संबंध होता आणि तोच ऋणानुबंध बाळकृष्ण महाराजांनी या ठिकाणी टिकवलेला आहे, सांभाळलेला आहे. स्वामीजींच्या या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेला जो काही स्वामीजींचा भक्त परिवार आहे, आपल्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन प्रणाम या ठिकाणी करतो आणि अशीच तुमची माझी अखंड ही सेवा पूज्य स्वामीजींच्या चरणावरती राहावी. सदैव त्यांच्या स्थानाविषयी, त्यांच्या समाधी मंदिराविषयी आपल्या सगळ्यांच्या मन अंतःकरणामध्ये प्रेम राहावं ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी लाईव्ह शूटिंग केलेलं आहे, सगळ्याच महाराज मंडळीवरती मनापासून असं प्रेम करणारे आदरणीय श्री सोमनाथ भाऊ वाखुरे या ठिकाणी आहेत.
मग ती सेवा देवगड संस्थांची असू द्या, ती सेवा नेवासा संस्थांची असू द्या, व ती सेवा सद्गुरू नारायणगिरी महाराज गुरुकुलाचे पूज्य उद्धवजी महाराज मंडलिक यांची असू द्या. सगळ्याच संस्थांच्या सेवेमध्ये आदरणीय सोमनाथ भाऊ हे तत्पर आहेत आणि एवढे तत्पर आहे की कुठलीही अपेक्षा न ठेवता कीर्तनाचं जे काही लाईव्ह शूटिंग असेल, प्रेक्षेपण असेल, ते अत्यंत प्रामाणिकपणाने या ठिकाणी करत असतात आणि या संपूर्ण कार्यामध्ये त्यांना भरभरून असा आशीर्वाद पूज्य देवगड संस्थांच्या बाबाजीचा आहे, आपल्या सद्गुरुदेवांचा आहे. तुम्हाला देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो. सगळ्यांना वंदन प्रणाम करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला बोलविले गुरुविने वाकोणी होत क्षमा करा. नाही विचारिला अधिक